भेटण्यासाठी या ठिकाणी आपण ही लढत पाहतोय। एका साइडला आपण पाहतोय नारंगी मास्टर्स, तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय मालकुम मास्टर्स। एका साइडला आपण विक्रमादित्य प्रवीण गावडे यांना पाहतोय, तर दुसऱ्या साइडला आपण विक्रमादित्य भूषण भोईर यांना पाहणार आहोत। आज एक नक्कीच सांगावयास आवडेल विशाल, जे 4 संघ वर गेलेत म्हणजे आता मालकुम, नारंगी, त्यानंतर राई आणि वाघवील, टॉप लेवलचे, लक्षात ठेवा 40+ क्रिकेट मधील टॉप लेवलचे 4 संघ आहेत। असं नाही की कुठला संघ कमी आहे, याच्यामध्ये सगळ्याही संघांचा लेवल हाय आहे। भगवानजी पाटील साहेब सचिव बघा फिरतायत, लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बघून तो दाखवलं जातं या ठिकाणी, म्हणून तुझ्याविषयी मी म्हटलं पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्ट मध्ये जेटीसी लाईव्ह। थँक्यू। कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपली जातात, भगवान पाटील यांना पाहू शकाल आपण, कदाचित ते मैदानाची पाहणी करतायत। मॅच ऑन, बॅटची एज, पहिला चेंडू यावेळेस ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली गेली होती, चेंडू थर्ड मॅन रेझर मध्ये ट्रॅव्हल झाला, कैलास भोईर चेंडूला फेड करतायत, 2 धावे ते मिळतील। धावा झालेल्या आहेत, 2 अकाउंट ओपन, खातं उघडलं गेलं आहे नारंगी मास्टर्स या टीमचं। पहिल्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता प्रवीण गावड, इथे मात्र एक मोठा खेळाडू आहे, नामवंत खेळाडू आहे, अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत। लक्षात ठेवा सर्वोत्तम धावसंख्या 723 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे प्रवीण गावड यांच्या नावावर ओव्हरऑल मालिकेमध्ये। बॅकफुटला जाऊन चेंडूला विथ द टो, चेंडूला खेळला गेला, मिस फील्ड, राजू पाटील कडून मिस फील्ड, चेंडू डीप मध्ये निघून जातोय, मात्र चांगली फील्ड केली गेली बाउंड्री लाईन जवळ। अजय हजारे आहेत, 2 धाव मिळतील। एक लेजेंडरी गोलंदाज यूज केला जातोय मालकुम टीमच्या माध्यमातून, ज्ञानेश्वर मडवी। म्हणजे वर्ष जर या गोलंदाजाचं जर पाहिलं आपण तर जवळपास 63 हे वय आहे ज्ञानेश्वर मडवी यांचं। लक्षात ठेवा सर्वात लेजेंड खेळाडू आहे, कोणी विश्वास करणार नाही की इतक्या वयाचा खेळाडू गोलंदाजी करू शकतोय। आणि आमचे टीम कॅप्टन पेनकरपड्याचे शशिकांत वर्तके 59 वयाचे आहेत, 60वा त्यांचा आपण बर्थडे साजरा करणार आहोत। क्या बात है, क्या बात है, अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला। ज्ञानेश्वर मडवी म्हटलं तर बघा वयोवर्ष म्हणजे जरी 60 गाठले आहे तरी मात्र मी तर म्हणेल मालकुम टीम मधील टॉप लेवलचा गोलंदाज आहे। एक धावसंख्या झाली आहे ती 5। म्हणजे जे प्रेक्षक राजे या ठिकाणी आहेत ना जुचेंद्रचे, त्यांच्या माहितीसाठी की इतक्या वयाचा माणूस देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे खेळू शकतो आणि फिटनेस तुम्ही पहा ज्ञानेश्वर मडवी यांचा। हेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, खोदून काढला चेंडूला, चेंडू वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये निघून जातो, डीप मधून नकुंद नजर वेगाने येत आहेत, फील्ड करू शकले नाही चेंडूला। 2 धावा कंप्लीट, धावसंख्या झाली आहे ती 7। प्रामुख्याने जिंकणं गरजेचं, जिंकला तर पुढे याल, जिंकला तर नंबर 1, नंबर 2, नंबर 3 या ट्रॉफ्यांपर्यंत तुमचे हात जातील, त्या ट्रॉफ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल। आणि पराभूत झाला तर मात्र परतीचा प्रवास तुमचा नक्की फिक्स होईल। बॅक टू द बॉलर, समोर अगदी बॉलरच्या समोर खेळला गेला होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर मडवी याने केला होता। क्या बात है, क्या बात है, किशोरच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कारण समोरचा चेंडू फील्ड करणं थोडंसं अवघड असतं। एक तर रनवे, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर चेंडू रिलीज झाल्यानंतर आपल्या शरीराचा तोल सांभाळणे, सगळ्या गोष्टी क्विकली काही सेकंदामध्ये करायच्या असतात आणि त्यामधून समोरच्या येणाऱ्या चेंडूला फेस करणं। इनसाइड आउटचा फटका आहे, एंड फिल्डर राजू पाटील आहेत त्या ठिकाणी, फलंदाज बाद, पहिला धक्का नारंगी मास्टर्स या टीमला, मिस्टर किशोर पाटील परतीच्या मार्गी आउट। रिक्षाचा आज त्यांनी भरपूर मेहनत केली, प्रत्येक स्टँड मध्ये जाऊन त्यांनी पाणी आहे की नाही ते चेक केले, प्रत्येक स्टँड मध्ये जाऊन त्यांनी पाणी त्या ठिकाणी दिलं आहे प्रत्येकासाठी, कौतुकास्पद आहे। यास वेलकम जुचेंद्र मास्टरचे व्हाईस कॅप्टन अनिल पाटील यांचं आगमन, हार्दिक स्वागत अनिल। खिशामध्ये नेहमी डोलोच्या गोल्या ठेवून हा खेळतोय क्रिकेट, तो म्हणजेच अनिल पाटील।
धावसंख्या 9. चला मॅच ऑन करा प्लीज, वेळ महत्वाचा आहे. आज एक मॅच एक्स्ट्रा आहे. ग्रँड फिनाले मॅच आज होईल. आडव्या बॅटनं चेंडूला ऑन साइडला खेळला गेले. वाईडिश लॉंग ऑन डीप मध्ये कुंद नजर, चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो स्ट्राइक एंडला. वेल डन. बघा थंब दाखवलाय भूषण भोईरने देखील थंब दाखवलाय, कारण योग्य तो थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. धावा संख्या झाली आहे ती 10. आज साईनाथ भोईर नाहीयेत आणि त्यांच्या जागेवर भूषण भोईर हे यष्टीरक्षण करतात, कारण भूषण भोईर कधी यष्टीरक्षक राहत नाहीयेत. आज साईनाथ भोईर नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना ते काम त्यांचं हाती घेतलं आहे. बॅकफुट जाऊन अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचं होतं, मात्र चेंडू नक्की थर्डमॅनच्या दिशेने वेगानं ट्रॅव्हल. क्या बात आहे. कमी पडले गेले त्या ठिकाणी कैलास भोईर. चौकार, अतिशय कलात्मक फटका गंगाधरच्या बॅटमधून, हा 4 धावेचा. डे नाईट स्पर्धेला सुरुवात नारंगीच्या त्या नगरीमध्ये 2 वाजता बरोबर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तब्बल 24 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळणारे 23 संघ असतील आणि जवळपास नारंगी 50+ असा 24वा संघ असेल. असे तब्बल 24 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ए डिव्हिजन, बी डिव्हिजन आणि सी डिव्हिजन म्हणजे अ ब क असे 3 गटात ती स्पर्धा विभागली गेली आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. थर्डमॅन शॉट मध्ये आपण पाहिलं तर राजू पाटीलने चांगल्या प्रकारे चेंडू स्टॉप केलाय, सिंगल मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 15 आणि 3 गटामध्ये ती स्पर्धा विभागली गेल्या कारणास्तव त्या ठिकाणी ट्रॉफीज देखील वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी 4 ट्रॉफी होत्या त्या ठिकाणी 6 ट्रॉफीज झालेत. मंगळवार बुधवार डे नाईट रजनी स्पर्धा. क्या बात है. अतिशय सुंदर चेंडू तळला गेला. गुडलेनवरून चेंडू टॉस झाला. उचली घेतोय म्हणायचं गेलं तर रायझिंग डिलिव्हरी, आपण परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हणू शकतोय, कारण अगदी त्या चेजच्या लेवलने चेंडू मात्र निघून गेला एसटीच्या मागे. वेलकम मनीषजी पाटील यांचे इथे आगमन झालंय. मनोजी पाटील यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्लास पटके आहे. चेंडू हवेत, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून फिल्डर येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अजय हजारे तो चेंडूला फील्ड करतोय, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती 17. 4 ओव्हरची मॅच आहे, पूर्ण कल्पना आहे. इथे मात्र 4 ओव्हरची मॅच आहे. 40-50 धावा. धावा संख्या खूप महत्वाची असेल. आणि जर नारंगी मास्टर्स या टीमचा जर विचार केला आपण तर लेफ्टर बॅटर्स नाही आहेत या टीम मध्ये. रमेश मांगेला यांच्यावर कदाचित ही जबाबदारी असेल, कारण रमेश मांगेला जे खेळाडू आहेत ते मात्र सर्व बाजूने खेळू शकतात. यावेळेस बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट, बॅटची एज आणि या ठिकाणी भूषण भोईर याने मात्र अतिशय सुंदर हा कॅच टिपलाय. खेळ संपलाय. प्रवीण गावड यांचा आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत टीम कॅप्टन मिस्टर योगेश घरत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे येत आहेत कॅप्टन खेळण्यासाठी योगेश घरत. चर्चा केली गेली, संवाद साधले गेले भूषण भोईर सोबत. गंगाधर बरोबर सकाळी 9 वाजता हा खेळाडू या मैदानावर टच झाला आहे. या मैदानाची पाहणी केली आहे, कशा प्रकारे मैदान आहे, कशा प्रकारे या मैदानावर बॅटिंग करायला हवी याची अगदी तंतोतंत पाहणी केली आहे गंगाधर यांना. आणि स्पर्धा कुठेही असू द्या,
सगळ्यात आधी जर त्या स्पर्धेच्या मैदानावर कुठला खेळाडू पोहोचत असेल ओव्हरऑल 23 संघांमधून तो एकमेव खेळाडू आहे गंगाधर. बॅटची एज आहे चेंडू एसटीच्या मागे, मात्र डीप मध्ये कैलास आहेत. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलंय. थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालं आहे द ग्रेट मराठा संस्थापक अग्रसेना अध्यक्ष पालघर जिल्हा शहर शाखा प्रमुख सन्माननीय मोहन रवींद्र पाटील भाईंचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम भाई, आपलं हार्दिक स्वागत. ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये चेंडू निघून जातोय. 2-2 फिल्डर आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र चेंडू अडला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आगमन झालं आहे अग्रसेना पालघर जिल्हा शहर अध्यक्ष, त्यानंतर शाखा प्रमुख जुचंद्र, तसेच द ग्रेट मराठा संस्थापक मोहन रवींद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन, भाईंचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समित भूषणजी पडवळे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम भूषणजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. दावा झाले आहेत त्या 23. पंजू मास्टर्स जयप्रकाश भोईर, प्रमोद भोईर किंवा दिलीप भोईर असतील तर प्लीज आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स सोबत. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. साइड स्टिनच्या अगदी समोर स्ट्रोक खेळला गेला, सेफ स्ट्रोक खेळला गेला होता. डीप लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. धावा संख्या झाली आहे ती 25. बक्षीस पात्र फेरी म्हणजे उपउपांत फेरीतील आपण हा सामना पाहतोय. एका साईडला आहे बालकुम तर एका साईडला आहे नारिंगी. जयप्रकाश भोईर, दिलीप भोईर असतील तर घेऊन या त्यांना देखील. दिलीप भोईरला देखील सोबत घेऊन या. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. गणेश भोईर म्हटलं तर वेगवान गोलंदाज. बालकुम टीम मध्ये असे 2 गोलंदाज आहेत ज्यांचा स्पीड जवळपास 100च्या पलीकडे आहे. एक तर गणेश भोईर, त्यानंतर अविनाश काभाडी. आज अविनाश काभाडी तर नाहीये, मात्र सर्वात 23 संघांमध्ये सर्वात जलदगती गोलंदाज जर कोण असेल तर तो आहे अविनाश काभाडी. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मधून फिल्डर येतोय रुपेश. अनामात चेंडूला फील्ड केल्या गेल्या. 2 धावा तर नक्कीच पूर्ण झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न हुलकावणी दिली होती गंगाधरनं, मात्र या 2 धावा नक्कीच मिळते. सुखरूप आहे त्या ठिकाणी गंगाधर. धावा संख्या झाली आहे 27. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. अतिशय सुंदर मी म्हणेल स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन, नियोजन, वेळेवर सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत या स्पर्धेमध्ये. सकाळी आल्यानंतर सकाळची न्याहारी, नाश्ता देखील अगदी वेळेवर, दुपारचं जेवण देखील अगदी वेळेवर, संध्याकाळचा चहा देखील अगदी वेळेवर तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळेच ना मित्रांनो, आगरी समाज सामाजिक स्पर्धा ही ओळखली जाते ती म्हणजे माणुसकीसाठी. अतिथी देवो भव. या 40+ क्रिकेटमध्ये काय आहे? पैसा नाहीये. या 40+ क्रिकेटमध्ये प्रत्येक संघ खेळतोय आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. लक्षात ठेवा, हा प्रत्येक संघ क्रिकेट खेळतोय. आणि 40+ क्रिकेट म्हटलं तर 1 धाव आरोग्यासाठी. हे आहे 40+ क्रिकेट. आज विचार करा, या क्रिकेटच्या माध्यमातून आज 23 गावं, आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 23 गावं या
संस्थेला जोडले गेलेले आहेत. अशा अनेक स्पर्धा आहेत, अनेक मंडळ आहेत, अनेक संस्था आहेत. मात्र खऱ्या अर्थाने ही संस्था सुरू झाली होती 1980 साली, लक्षात ठेवा. आणि तिथून मात्र या संस्थेचं जवळपास रूपांतर आता आपण वटवृक्षामध्ये पाहतोय. अनेक फांद्या फुटल्या गेल्या त्या वटवृक्षाला, अनेक संस्था निर्माण झाल्या आणि अनेक संस्थेच्या माध्यमातून हे 40+ क्रिकेट खेळलं जात आहे. मात्र फक्त आणि फक्त एकच निष्ठा आहे, ती म्हणजे आपला समाज एकत्र यावा. आपल्या समाजाच्या सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करावं, हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे. धावा झाले त्या 27. यावेळेस कडक फटका आहे, डीप लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. आई मंडपादेवी माता स्टँड मध्ये 6 धावांचा षटकार. नारंगी यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला. साइड स्क्रीनच्या समोर चेंडू डीप लॉंग ऑफ द फिल्डर वेगाने पुढे येतोय चेंडू अडवण्यासाठी. चेंडूला बाउंड्री लाईन जवळ स्टॉप तर केलंय, मात्र 2 धावा काही थांबवू शकले नाही. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि ही तिसरी धाव धोकादायक ठरते. या ठिकाणी फलंदाज बाद झाला मिस्टर गंगाधर. धावा मिळतील 2 धावसंख्या झाली आहे ती तब्बल 35. टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. वाघबीळ टीम कॅप्टन आणि राई टीम कॅप्टन. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर त्या मधल्या वेळेमध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. 4 चेंडू अगोदर आम्ही तुम्हाला कॉल देतोय. वाघबीळ टीम कॅप्टन गणेश मणेरा आणि राई टीम कॅप्टन राकेश पाटील. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. स्विचिटचा फटका, रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रयत्न चांगले झाले. त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलंय. कुंदन हजारे अतिशय जबरदस्त एफर्ट लावले गेले त्या ठिकाणी. जवळजवळ आपल्या टीम साठी धावा वाचवल्या. 3 धावा तर कंप्लीट झाल्यात, 1 धाव मात्र आपल्या टीम साठी वाचवली. मी म्हटलं ना, मी रमेश मांगेला यांच्याविषयी हाच उल्लेख केला होता. चौफेर खेळी करणारा खेळाडू आहे. जरी नारंगी संघामध्ये लेफ्टर बॅटर नसला तरी मात्र त्याची कमतरता भासू न देणारा हा खेळाडू रमेश मांगेला आहे. दोन्ही बाजूने खेळण्याची क्षमता रमेश मांगेला यांच्यामध्ये आहे आणि त्याने ते दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या. वेलकम दीपेश, स्वागत आहे तुझं. धावा झाल्या त्या 38. जागेवरून पिक करण्याचा प्रयत्न होता. टर्न झालाय. चेंडू पडल्याने थोडस बाहेर वळतोय. स्विंग पाहिला आपण, लेग ब्रेक पाहिला या चेंडूला. चेंडू इथे डॉट. अजूनही जवळपास 2 चेंडूचा सामना शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन रेडी व्हायचं आहे, गणेश मणेरा आणि राकेश पाटील. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळले गेले. फटका फसलाय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये विजय वैद्य आहेत. त्याने टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ मिस्टर योगेश खरद यांचा. झाले आहे फळकावर नारंगी मास्टर्स या टीमची. 38 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या. चला, राईट टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वाघबीळ टीम कॅप्टन गणेश मणेरा, आपण देखील त्वरित यायचं आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि जो काही बदल करायचा असेल आपल्या टीम मध्ये, टॉस करण्या अगोदर आपल्याला बदल करायचा आहे. एकदा का टॉस झाली तर मग दोन्ही कॅप्टन ऍग्री जरी असले तरी मात्र तो बदल होणार नाही टीम मध्ये, हे अगोदर आम्ही क्लिअर करतोय. मग तुम्ही सांगू नका की आम्ही कॅप्टनला सांगितलं आहे आम्हाला बदल करायचा आहे. या कुठल्याही गोष्टी तुमच्या गृहीत धरल्या जाणार नाहीत. धावसंख्या 38. मंकड विकेटचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आहे. अशा प्रकारे विकेट अनेकदा घेतले आहेत देवेंद्रनं आणि तो इथे देखील प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केले गेलाय. बॉलरच्या डोक्याच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय मात्र फक्त 2 धावांवर समाधान. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या आहेत नारंगी मास्टर्स या टीमनं. त्या म्हणजे 40 धावा आणि 41 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत बालकुम मास्टर्स या टीमला. चला गणेश मणेरा आपण त्वरित यायचं आहे. 24 चेंडू आणि 41 धावा करायच्या आहेत. चला एक आम्ही या ठिकाणी छोटासा सन्मान करतोय. खरोखरच आमच्या पाणजू स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सहकार्य होत आहे आणि जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर आमची पाणजू स्पर्धा होणारच नाही हे आम्ही जाहीरपणे सांगू शकतोय. घोडबंदर आणि जुचंद्र इथून आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट्स मिळतो आमच्या स्पर्धेसाठी. सकाळी आम्ही निलेश दादांचा सन्मान केला. भाई आपण देखील आमच्या स्पर्धेला आले नव्हते त्यामुळे आपला सन्मान राहिला होता आणि तो सन्मान आम्ही या ठिकाणी आपला करतो, तो आपण स्वीकारावा विनंती करतो आपणास. पाणजू मास्टर स्पर्धेमध्ये 2 दिवस आपण जे जेवण जेवलात त्या संपूर्ण जेवणाचं सामान जे आहे ते संपूर्ण जेवणाचं सामान सन्माननीय निलेशजी म्हात्रे शाखा प्रमुख चंद्रपडा आणि सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी पाणजू मास्टर्स यांच्या वतीने केला जातोय. मी जयप्रकाश भोईर पाणजू टीमचे कॅप्टन यांना विनंती करतोय की आपण भाईंचा आपण शुभ सन्मान करावा. शिवसन्मान हा या ठिकाणी मोहनदादांचा केला जातोय. प्रत्येक वर्षी पाणजू स्पर्धेला खरोखरच महत्वपूर्ण सपोर्ट्स असतोय भाईंचा. निलेश म्हात्रे म्हणा, त्यानंतर जवळपास हेमंत वर्तक म्हणा, या व्यक्तींचा आम्हाला नेहमी पाणजू स्पर्धेला सपोर्ट असतोय आणि हा शिवसन्मान भाईंचा या ठिकाणी केला जातो. थँक्यू बाई, धन्यवाद. आपलं सहकार्य मोलाचं ठरलंय आमच्या पाणजू मास्टर स्पर्धेमध्ये. त्यानंतर बाईंना विनंती करतोय चला बाई थांबायचंय आपण, आपल्याच शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया. बघा वाघवेल संघामध्ये 3 खेळाडूंचे बदल आहे. एक डॉक्टर डाके आलेत, पंकज गोंधळे आलेत आणि कुंकेश हे 3 खेळाडू इन झालेत. बाहेर कुठले गेलेत? निलेश बाहेर गेलाय, ज्ञान पाटील, तानाजी पाटील आणि सुजय हे 3 खेळाडू बाहेर गेलेत. राई देखील एक बदल करतोय, हेमू जातोय आणि नितेश आतमध्ये येतोय. ओके, दोन्ही कॅप्टन डन. 4 ओव्हरची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टॉप लेवलचे संघ आहेत. एक आहे आगरी समाज सामाजिक संस्थेच्या या संपूर्ण मालिकेमधील नंबर 1 चा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेमधील नंबर 2 चा संघ. हे टॉप रँकिंगचे दोन्ही संघ आहेत, नंबर 1 आणि नंबर 2. नंबर 1 वर वाघवीर आहे, नंबर 2 वर राई आहे. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ना,
माझ्या मते ही मॅच आहे ग्रँड फिनाले, मेगा फिनाले असेल ही मॅच. जेम्स बॉन्ड राई वर्सेस बागबिल मास्टर्स. चला या चालू सामन्याच्या दिशेने आपण वळूया. तब्बल टार्गेट सेट केला आहे विजयासाठी, ते 41 धावेचं टार्गेट सेट केलं आहे बालकुम टीम समोर. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय कसं बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक भावेश वनगायना. थँक्यू भारतजी राऊत यांचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या नागेश काका क्रीडांगणावर. आणि चालू असलेला सामना एका बाजूला नारंगी मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला बालकुम मास्टर्स या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना नारंगी मास्टर्स या संघाने 41 धावांचं टार्गेट ठेवले. प्रति षटकामध्ये 10.25च्या सरासरीने चालवावं लागेल बालकुम मास्टर्स या संघाला. आणि काय होईल, काय घडलं जाईल, या धावा पूर्ण होतील का किंवा नारंगी मास्टर्स या धावा रोखण्यामध्ये कामयाब होईल का, येणारी वेळ नक्की दर्शवेल. याच्या नंतरचा नेक्स्ट मॅच वाघवीळ वर्सेस राई या दरम्यान सामना बघायला मिळेल. हा देखील एक जबरदस्त मॅच होईल, यात काही शंका नाही आहे. भरत राऊत सरांनी जसं म्हटलंय की एका बाजूला वाघवीळचा संघ अगदी फॉर्मात असलेला संघ या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये एक नंबर रँकिंग ज्यांच्याकडे आहे, तर दुसऱ्या बाजूला राई मास्टर जो की 2 या रँकिंग वर आहे. म्हणजेच एक रफ अँड टफ मॅच होईल, यात काही शंका नाही आहे. तर चालू असलेला सामना हा देखील एक अष्टपैलू सामना होईल, यात देखील शंका नाही आहे. बघूया सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले, ते म्हणजे राजू आणि दुसऱ्या बाजूला कैलास अशी जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. अगदी आपण बघू शकतो आमच्या उजव्या हाताला आई चंडिके मातेचं मंदिर बघायला मिळतं. त्याच्यानंतर अगदी आमच्या समोर गिरिजा मात्रे स्कूल बघायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो त्यांच्या लगोच बाजूला जुचंद्र गांधी तळाव बघायला मिळतं. आणि सुसज्ज असं मैदान अगदी नागेश काका क्रीडांगण हे तुम्ही बघू शकताय. अगदी स्टँड तुम्ही बघू शकताय. अगदी आपल्या समोर आई मनपादेवी मातेचं स्टँड बघायला मिळतं. त्याच्यानंतर अगदी डाव्या हाताला आई चंडिके मातेचं स्टँड बघायला मिळतं. त्याच्यानंतर आई जीवदाने मातेचं स्टँड आपल्याला बघायला मिळतं. असे स्टँडला आपण नाव दिलेत. या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन, चांगलं नियोजन जुचंद्र मास्टर्सच्या वतीने केले गेले. दरम्यान सामन्याला होईल सुरुवात. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर जगदीश नंबर 1 चा गोलंदाज येतोय. दोन्ही फगरा खूप सारे शुभेच्छा देतोय आम्ही. चांगली अशी स्पर्धा. इथे 2 दिवस 16 संघ खेळले आगरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. आणि चांगला क्रिकेट या मैदानावर त्यांनी दाखवले. 2 पंच आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला शिंदे सर यांना आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर स्केअरलेग पंच ललितजी भोईर सरांना आपण बघू शकतोय. पहिला चेंडू जगदीश हाताळण्यासाठी सज्ज होतोय. डावखुराचा बॅटर राजू पाटील स्ट्रायकरकडे. याला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडूला मात्र स्टेअर केले चेंडूला. आणि या एक धाव अंकित केले गेले आहे 2 खेळाडूच्या माध्यमातून. श्रीगणेश केला गेलाय फलंदाज राजू पाटील यांच्या माध्यमातून. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना अगदी डावखुराच्या फलंदाजासाठी मात्र उपयुक्त अशी हवा, पोषक अशी हवा बघायला मिळते या मॅच मध्ये. स्ट्रायकरकडे कैलास आपल्याला बघायला मिळतोय. कॅप्टन लिडिंग फ्रंट थोडासा पुढे आलाय. यावेळी मात्र चेंडूला खेळल्या पॉइंट क्षेत्रामध्ये शब्दशक आलाय. चेंडूला उचललाय
तोपर्यंत एक धाव मात्र थांबून जातोय फलंदाज राजू कैलाच्याला. मात्र एकदम समाधान मानलं गेलंय. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 2 या आकड्यावर. दोन्ही खेळाडूंनी आपलं अकाउंट एक धावाने ओपन केलंय. खऱ्या तरी मात्र बघायचं झालं तर मात्र 10.25 च्या सरासरीने चालायचं आहे. मात्र पहिल्या 2 चेंडूवर एक धावाने अकाउंट ओपन केलंय. यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने मात्र पकडला जेल आणि संपलाय राजू पाटील याचा खेळ. गॉन. नवीन बॅटर अगदी 1 डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर भूषण भोईर. अजून एक डावखुराचा फलंदाज बघायला मिळतोय. तर बालकुम येथील मात्र नगरसेवक स्वतः आहेत आणि चांगलं काम त्यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतं आणि स्वतः क्रिकेट खेळतायत. क्रिकेटवरचं जिव्हाळा खऱ्या त्याने बघायला मिळतं. अगदी 40% क्रिकेट ते खेळत असताना आपण पाहू शकतोय. यावेळी मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय भूषण. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. यावेळी मात्र स्टिक सोडून जाणार चेंडू आणि पंचांनी लगेच घोषित केलाय की हा अवंतर धाव. या अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 3 या आकड्यावर. गडी बाद झालाय तो म्हणजे 1 बालकुम मास्टर या संघाचा. पुणे गोलंदाज राटम राऊंड द विकेटने भूषण पाटील. यावेळी परत जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र वाईटिश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याने चेंडू अडवला का तर नाही. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार आलाय भूषण भोईरच्या बॅटमधनं चौकार. तर चौकार आलाय भूषणच्या बॅट मधनं. अगदी आल्याला मात्र त्याने चौकार ठोकलाय आणि मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्ही मात्र हारणार नाही आहात. आम्ही फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आलोय असं मात्र दर्शवलंय या चौकारनीशी. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 7 या आकड्यावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला फोर्स केलाय. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषा पार भूषणच्या बॅट मधनं आलाय षटकार. एक जबरदस्त फलंदाजी करत असताना भूषण पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलेल का तर इथे मात्र थोडासा पंबल झालाय. तर तुम्ही 2 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. थोडस इथे मात्र इजा पोचली की काय फलंदाज भूषणाला थोडासा तो मात्र व्यवस्थित आपल्याला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न ते दाखवत असताना आपण या मॅच मध्ये बघू शकतोय. कुठे ना कुठे दुखापत ग्रस्त झालेत मात्र स्वतःला ते सावरत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा.
सलामीवीर राजू आला होता. राजू अगदी एक धाव करून तो बाद झाला. त्याच्यानंतर कैलास आणि भूषण आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्या संघामध्ये करतात. भूषण आल्याला मात्र एक चौकार, एक षटकार आणि धुळेशी तो मात्र 12 या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 12 धावसंख्येवर तो आतापर्यंत खेळतोय या मॅच मध्ये. तर अजून एक स्पर्धा याच मैदानावर अभिमन्यू स्पोर्ट आयोजित माजी आमदार चषक दिनांक 17/3/2025 ते 19/3/2025 म्हणजे उद्यापासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आणि स्वतः आयोजक अमित पाटील यांची ही स्पर्धा याच मैदानावर मित्रांनो विसरू नका. तर प्रवीण येते गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस चेंज पीस गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील काय इम्प्रोवाइज गोलंदाजी केली होती ती म्हणजे मिस्टर प्रवीण याने आणि त्याच्या जोरावर खऱ्या अर्थाने मात्र चांगली गोलंदाजी करत असताना त्याने मात्र सामना जो जिंकून दिला होता पांजू स्पोर्ट विरुद्ध. आणि ती मला लगेच आठवण होते मागच्याच सामन्यामध्ये प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट अप ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र चेंडूला फक्त स्टेअर केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने फक्त इथे मात्र चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी एक धाव 2 खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केले गेले आहे. खऱ्या तरी मात्र भूषण भोईर याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न झालाय कारण त्याच्या बॅट मधनं एक चौकार, एक षटकार आलाय आणि त्यामुळे या खेळाडूला मात्र स्ट्राईकवर आणलं जातं. स्ट्राईक रोटेट केली जाते. ही मात्र जमेची बाब बघू शकतोय बालको मास्टरच्या वतीने. यावेळी मात्र अगदी चेंडूला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू सक्सेसफुल सीमा रेषा पार आलाय. षटकार. आडव्या बॅटने या चेंडूला मात्र फेकून दिले सीमारेषा पार. षटकार. भूषणाच्या बॅट मधनं अजून एक षटकार बघायला मिळालाय. प्रवीण याच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पुणेदार राईट नंबर राऊंड विकेटने भूषण वाडी. चौथा चेंडू. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. इथे मात्र कावकोणला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करेल. तत्पूर्वी एक धाव या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 23 या आकड्यावर जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावा झालेत ते म्हणजे 23 धावा आणि गडी बाद झालाय. मिस्टर राजू एक गडी फक्त बालकुव्याचा या संघाचा बाद झालाय. मात्र चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न होतोय 2 खेळाडूंमध्ये. यावेळी मात्र स्टेअर केले चेंडूला. चेंडू मात्र कव्हर पॉइंट लाईन पर्यंत पाहतोय. शतक आलाय. चेंडूला त्याने फील्ड केलंय आणि एकच धाव. स्ट्राईक फक्त रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज कैलास. त्यांना माहिती आहे भूषणाच्या बॅट मधनं षटकार चौकाराची तो मात्र आतापर्यंत बोली करतोय आणि त्यामुळे इथे मात्र स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न झालाय ते म्हणजे भूषण भोईर यांना. आता मात्र स्ट्राईक कडे भूषण भोईर मात्र शेवटचा चेंडू सामोरा जातील. यावेळी मात्र अगदी स्टेअर केले चेंडूला. चेंडू मात्र डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आला. चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी एक धाव या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. एक गडी बाद. 25 अशी स्थिती बालकुम या संघाची बघायला मिळते. 41 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि किती धावा पाहिजेत तर 16 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमान डीजे. चेंडू आणि 16 धावांची गरज.
GTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी घर बसल्या तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकताय। अगदी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण विशाल भोईर याला पाहू शकतो, त्याच्यानंतर डिजिटल स्कोरिंग खऱ्या अर्थाने मृणाल माते हे मात्र बघतायत आणि चांगलं काम ते मात्र आपल्याला बजावत असताना आपण बघू शकतोय। किशोर येतोय नंबर 3 चे षटक घेऊन, वैयक्तिक पहिलं तर संघाकडे 30 षटक ते घेऊन येत आहेत। तर स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय मिस्टर भूषण भोईर, जो की 7 चेंडू मध्ये 20 धावा आतापर्यंत केलेत। ओ यामध्ये खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय, त्याला मात्र चेंडूला खेळलाय डीप लॉंगर क्षेत्रामध्ये, चत्रषक आला चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात। या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 27 धावा। नक्कीच इथे मात्र एकेरी दुहेरी धावा देखील भूषण इथे मात्र घेत आहेत आणि त्यांना माहिती आहे अगदी हवेच्या जोतावर मी षटकारापर्यंत मारू शकतोय किंवा एखादा असा चेंडू लूज भेटला तर त्या चेंडूला मी षटकारापर्यंत दाडू शकतो। त्याच्यानंतर जो चेंडू चांगला येतो त्या चेंडूला मात्र सन्मान ते देत आहेत। यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउटचा पटका चेंडूला केला जात आहे, चेंडू मात्र जातोय काव कॉर्नर रिजनला, नाही थांबणार चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार, भूषणच्या बाट मधनं आला एक चौकार। फलंदाजी केली होते, अगदी सेन्सिबल आणि मोठे पटके कसे खेळावेत मात्र आज या मॅच मध्ये भूषण भोईर यांनी दाखवलेत। अगदी चांगल्या चेंडूचा सन्मान करतात आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतात, ही चांगली खेळवृत्ती त्यांनी दाखवली या मॅच मध्ये। पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू वर गेलाय आणि यष्टीरक्षक याने पकडलाय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर भूषण भोईर याचा खेळ। गॉन फलंदाज आहे तर इथे मात्र कदाचित कालचे सामने बघितले असतील डावखुरासाठी मात्र ऍडव्हान्टेज आहेत म्हणून जास्तीत जास्त लेफ्टी खेळाडू घेऊन आलेत बालकुमार संघ। यावेळी मात्र चुरकच मारण्याचा प्रयत्न, भरपूर हवेत बराच काळ हवेत चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्या 2 खेळाडूच्या माध्यमातून। या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 33 धावा। आल्याला मात्र मोठा फटका पडण्याचा प्रयत्न झाला मिस्टर अजयच्या मार्फत आणि या 2 धावांची स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना मिस्टर अजय याला पाहू शकतोय। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत किशोर गोंदजी मार्कवर। 8 चेंडू 8 धावांची गरज असं समीकरण या मॅच मध्ये बघायला मिळतं। किशोर राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळी बॅटची एज मात्र झेल सुटलाय यष्टीरक्षक याच्या हातातून आणि मात्र जीवनदान दिले फलंदाज अजय याला। कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय, मात्र झेल सुटलाय आणि जीवनदान दिलंय मिस्टर अजय या खेळाडूला। आता शेवटचा चेंडू असेल 7 चेंडू आणि 8 धावांची गरज। जर ही विकेट मिळाली असती तर बालकुम संघ नक्कीच थोडासा अडचणीमध्ये सापडला असता।
यावेळी मात्र अगदी ब्लॉकर मधला चेंडू, त्याला मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न आणि मात्र चेंडू मात्र जेलच्या स्वरूपात. अजून एक खेळाडू बाद झालाय, मिस्टर अजय. बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं, 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. षटकामध्ये प्रवीण यांनी षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर तिसरं षटक किशोर याने हाताळलंय आणि त्यामध्ये धावा आल्या होत्या, म्हणजे 8 धावा आल्या होत्या आणि त्याने 2 गडी महत्वाचे बाद केले होते. तर शेवटच्या 5व्या चेंडूवर जर झेल घेतला असता तर थोडाफार अजून अडचणीमध्ये सापडला असता. त्याच्यानंतर आपण झेल पकडला 6व्या चेंडूवर आणि खऱ्या अर्थाने मात्र अजून एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज किशोर याने. 6 चेंडू आणि यस सर. तर नारंगी प्रथम फलंदाजी करत असताना 4 विकेट गेलेत आणि बालकुम संघाचे इथे 3 विकेट गेलेत आणि नाणेफेक देखील बालकुम या संघाने जिंकले. हेमंत येतोय, नंबर 4चं षटक घेऊन येतोय. वैती पहिलं तर संघावाडी 4थं षटक ते घेऊन येत आहेत. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय, डीप स्केअरलेग, त्याच्यानंतर डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, त्याच्यानंतर एक आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय, डीप कव्हरचं क्षेत्ररक्षक बघू शकतोय, त्याच्यानंतर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि 30 सर्कल मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक बघू शकतोय, तो म्हणजे एक फॉरवर्ड पॉइंट आणि त्याच्यानंतर एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळतो. त्याच्यानंतर डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय. या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिला चेंडू हेमंत, कैलास भोईर स्ट्रायकरकडे. यावेळी दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र भरपूर बाहेर चेंडू निघतोय आणि पंचांचा इशारा लगेच आमच्यापर्यंत दर्शविलाय की अवंत धाव. या अवंत धावण्याची धावसंख्या वाढली गेली आहे, ती म्हणजे 34च्या आकड्यावर. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 6 चेंडू 7 धावांची गरज. अगदी जास्त बाहेर निघाला गोलंदाजी करत असताना चेंडू आणि त्यामुळे पंचांनी मात्र अवंतच्या स्वरूपात दिले. इथे मात्र झेलची संधी आली होती, मात्र बराच चेंडू दूर राहिलाय क्षेत्ररक्षक बाजून आणि तत्पूर्वी किती धावा मिळाल्यात तर 1 धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 35 या आकड्यावर. अगदी सेफ मध्ये चेंडू मात्र ढकललाय फलंदाज कैलास या फलंदाजाने. तर कैलास खरं तर मात्र रिटायर हर्ट होऊन ते मैदानाच्या बाहेर होत आहेत.
मात्र विकेट ती पकडली जाईल आणि आता मात्र गडी बाद आहेत ते म्हणजे 4 गडी बाद आहेत ते म्हणजे बालकुम मास्टर्स या संघाचे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. गणेश भोई मैदानाच्या आत दाखल होतोय. पहिला चेंडू 1 धाव. यावेळी मात्र चौकस मारण्याचा प्रयत्न चेंडू मारला फेकून दिलाय डीप फॉरवर्ड पॉइंट लेकर पट्ट्या बाहेर आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय बालकुम मास्टर्स या संघाने आणि या स्पर्धेच्या बाहेर खऱ्या तर मात्र फेकला गेलाय तो म्हणजे नारंगी मास्टर हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय बालकुम मास्टर्स आणि चांगला खेळ तुम्ही त्यांच्या माध्यमातून